तर मित्रांनो, आज आहे गणपती. तर गणपतीच्या आगमनाची आम्ही तयारी करत आहोत. थोडंसं असं डेकोरेशन वगैरे करत आहे. नंतर जमलं का नाही हे कमेंटमध्ये तुम्ही सांगणारच आहात. डेकोरेशनमध्ये फुलं बिलं सगळं लावून झालेलं होतं. आता थोडीशी लाईटिंग लावली, पण लाईटिंग लावल्यानंतर थोडंसं वाटलं की असं लाईटिंग थोडी डल वाटेल. त्याच्यामुळं आम्ही थोडासा विचार केला आणि त्याच्यानंतर अजून एक लाईटिंग लावायचं आम्ही ठरवलं. आता दुसरी लाईटिंग तर आणलं, पण आता त्याला लावावं कसं हे कळना झालं. त्यामुळं आम्ही एक एक लाईन असं सोडून लावायचं ठरवलं, कारण की जास्त गजगज पण चांगलं दिसत नव्हतं. आणि त्याच्यामध्ये हार पडले की लाईटिंग पडायली, लाईटिंग पडले की हार पडायला, असं डोकं खराब होत होतं. त्याच्यामध्ये आमचा कॅमेरामॅन अनिकेत आमचं जोक करायला शहाणा. तसंच कसं तरी काबाड कष्ट करून आम्ही लाईटिंग लावली. त्याच्यानंतर लाईटिंग चालू केली. लाईटिंग चालू होती, आम्हाला माहीत नव्हती की लाईटिंग चालू आहे, नाही आम्ही तसंच लावली. त्याच्यानंतर काहीतरी असा व्ह्यू होता, पाहू शकता. थोडंसं सिनेमॅटिक घ्यायचा आम्ही ट्राय केलेला आहे. त्याच्यामध्ये आमच्या अर्धांगिनीने म्हणल्या की गाणी लावा. आम्ही गाणी सुरू केली. ही अशी आमची पांचट कॉमेडी संपल्यानंतर आम्ही अजून कामाला सुरुवात केली. आता आम्ही घेतली आईची साडी, ती पण आईची फेवरेट साडी होती. आता काय करणार, आता एवढंच आहे की आई आल्यानंतर आम्हाला त्या साडीत गुंडाळून मारून नये. तसंच आता पुढची तयारी आमची चालूच आहे. हार कसे गुंडाळायचे, हार कसे लावायचे ह्याच्यात आम्ही अर्धा एक घंटा असंच घालणार. पण मला अडवायला माझी बायको असणारच आहे. मी हार वरी लावायचं म्हणलं तर माझ्या बायकोनं म्हणली हार खाली लावायचं. आता बायको पुढे कोण बोलणार बाबा. हार लावल्यानंतर आता लाईटिंग लावायची होती, पण त्याचा गुंताच निघत नव्हता. माझी एकच इच्छा होती की हा गुंता ह्याच जन्मात निघावा, आणि देवानी माझी ती गोष्ट ऐकली, गुंता निघाला. त्याच्यानंतर आम्ही लाईटिंग लावली. लाईटिंग लावली तर काय, त्याच्यातले काही बल्ब चालतच नव्हते. आता हे डोक्याला नवीनच काहीतरी, तरी आम्ही थोडंसं ट्राय केला आणि बघा म्हणलं काही काड्या करता येतात का. तरी आम्ही तात्या विंचूचा मंत्र फुकून लाईटिंगच्या वायरामध्ये थोडं काड्या करून लाईटिंग चालूच केली. त्याच्यानंतर आमचं थोडंसं वार्तालाप झालेला आहे. असंच मी माझी इज्जत काढून घेतल्यानंतर गणपतीच्या पुढच्या तयारीला लागलो. आता गणपतीची स्थापना करायचं होतं. तसंच पुढची प्रोसेस आमची चालूच होती, ते तुम्ही बघू शकता. ह्यानंतर आम्ही आरतीच्या तयारीला लागलो. आता आरतीचे छोटे छोटे क्लिप मी असे टाकलेलेच आहेत, तुम्ही बघू शकता.